नाही, मासिक धर्म बरोबर न होणे. आता जे किशोरावस्थामध्ये काही मुली असतात त्यांच्यांना सुद्धा हार्मोन्स इनबॅलन्स असतात. चिडचिडपणा करणे, राग करणे, अशा पद्धतीचे हार्मोन्स इनबॅलन्स झाल्यामुळे सुद्धा नवीन जे किशोरावस्थेमधली जी मुली आहेत त्यांच्यासाठी योग प्राणायामची आवश्यकता असते. कारण त्यांच्यामध्ये चेंजपणा होत असतो आणि त्यांचा मासिक धर्म जे नैसर्गिक आहे तो सुरू होत त्यावेळेस काही गोष्टींना सामोरं जावं लागतं. त्यांना सुद्धा हा योग प्राणायामची आवश्यकता असते. महिन्याला पिरियड्स बरोबर येत नसतात, पोटदुखी असते. मग पोटदुखी असले की मुली काय करतात, लगेच गोळी घेऊन खायला चालू करतात. मग हे गोळी हा उपाय आहे का? नाही ना. आणि झोपून राहतात. जे मासिक धर्मामध्ये पोट दुखतं आपल्या बहिणींचं, आईंचं, ते काय करतात, पोट दुखू लागलं की गोळी खाणे. त्याच्यापेक्षा आपण असे काही नैसर्गिक उपचार, आपण हॉट बॅग किंवा आपल्या गरम पाणी आपल्या बॉटलीमध्ये टाकून थोडासा शेक दिला आणि अधूनमधून हलकं हलकं चाललं, वॉकिंग केलं तर हा त्या पोटांच्या नसा मोकळ्या होतात. बसल्या जागी अनुलोम विलोम प्राणायाम केलं त्याचा लाभ होतो. आणि असे काही आयुर्वेदिक औषधी सुद्धा आहेत मुलींसाठी जे आपल्याला माहितीच नसतं. फक्त पोट दुखलं की तेवढ्यापुरती गोळी खाल्ली, तेवढ्यापुरती. मग भविष्यात त्याचा कुठं ना कुठं आपल्याला दुष्परिणाम शरीरावर दिसणारच आहे ना. मग त्याच्यासाठी काय आहे, अशोकारिष्ट आहे, कुमारी असव आहे, ॲलोवेरा आहे, ह्या मुली सुद्धा घेतल्या पाहिजे, जेणेकरून आपलं हे गर्भाशय निरोगी ठेवण्यासाठी. कधी कमी काळामध्ये गर्भाशय महिलांचं काढून टाकावं लागत आहे. पूर्वी इतकं होतं का? पूर्वी 100 वर्ष आपण जीवन जगून निरोगी राहून आपला मृत्यू होत होता, आपण हे जग सोडून जात होतो. पण आता 30 झालं, काय झालं, गर्भपिशवीमध्ये गाठ आहे, काय म्हणले, काढून टाका म्हणले. हे काय झालं, हे कशामुळे आहे, आपल्यामुळेच ते होत आहे. तर जेवढं शक्य असेल तेवढं नैसर्गिक आपल्या शरीराला कसं बरं करता येईल हे आपण पाहिलं पाहिजे. नैसर्गिक आहार घेतला पाहिजे. मॅगी आहे, ब्रेड आहे, बिस्किट आहे, चहा आहे, कॉफी आहे, चिवडा आहे, अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत जे चटकमटक, चिप्स आहेत, अशा बर्गर आहे, पिझ्झा आहे, मोमोज आहेत. इतक्या मुली त्याच्यामध्ये खात राहतात. मग पायल्स व्हायला सुरू होतं, मग गर्भाशयांचे प्रॉब्लेम सुरू होतात. आईला परेशान, वडिलांना परेशान, सगळ्यांना परेशानी. असं न करता हॉस्टेलवरती राहणाऱ्या मुली सुद्धा आरोग्याची काळजी घेत नसतात. कारण सकाळी उठून योग्य ते कोमट पाण्याचं सेवन, ॲलोवेराचं सेवन, कुमारी असव आहे, किती सुंदर औषधी, आयुर्वेदिक औषधी आहे, सोपचं पाणी आहे, जिऱ्याचं पाणी आहे, ओव्याचं पाणी आपण घेऊ शकतो, लिंबू पाणी, कोमट पाणी घेऊ शकतो. आपल्या आरोग्यानुसार घेऊन आपलं आरोग्य चांगलं करू शकतो. पण नाही, सकाळी उठलं की चहा पाहिजे, बिस्किट पाहिजे, ब्रेड पाहिजे, अशातला भाग या मुलांचा होऊन गेलेला आहे. मग आपली नवीन पिढी वीर हनुमाना अति बलवाना, मुलांचं सुद्धा तसंच झालेलं आहे. मुलांचं सुद्धा सिगरेट आहे, दारू आहे, पार्टी आहे, रात्र रात्र जागणं आहे, मोबाईल फोन आहे. मग कुठून वीर हनुमाना अति बलवाना होणार आहे? नाही ना. म्हणून या नवीन पिढीला सुद्धा योग आणि हे आपलं जी जीवनशैली आहे कशी जगली पाहिजे हे माहीत असलं पाहिजे. त्याच्यासाठी योगाला जुडावं लागतं. आपल्या ऋषींच्या या जे अष्टांग योग आहे त्याला जुडावं लागतं. त्याच्यामध्ये सर्व नियम आहेत. काय खाल्लं पाहिजे, काय केलं पाहिजे, कसं झोपलं पाहिजे, कसं उठलं पाहिजे, या निसर्गाचा नियम आहे. रात्र झाली की झोपणं, सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठणं, हे 2 तरी आधी नियमाचं पालन या नवीन पिढीनं केलं पाहिजे. कपालभाती नवीन पिढी आपण सगळ्यांसाठीच नियम सारखा आहे. पण आत्ताची पिढी थोडंसं भटकत चालल्यामुळे हे आजार वाढत चाललेले आहेत. कपालभाती प्राणायाम करत राहा.